आजच्या या कृषी मेळाव्यानिमित्त उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचं प्रथमतः मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि आयोजकांनी एवढे मोठमोठ्या पिकामध्ये सगळं व्यवस्थित डाळिंब, केळी, द्राक्ष यासारख्या पिकाबरोबरच कापसाला सुद्धा या ठिकाणी जागा दिली किंवा वेळ दिला, त्याबद्दल संयोजकाचे सुद्धा धन्यवाद मानतो। आणि कापूस पिकाच्या बाबतीत आपण जे सुधारित तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाविषयी थोडीशी या ठिकाणी आपण चर्चा किंवा उहापोह करूया आणि त्या माध्यमातून आपल्याकडं जास्तीत जास्त कापसाचं कसं उत्पादन वाढवता येईल या दृष्टीने या ठिकाणी आज थोडीशी आपण मार्गदर्शन किंवा चर्चासत्र घडवून आणूया। आज जर बघितलं आपण तर कापूस म्हणल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी बंधूंची एक अशी इमेज तयार झालेली आहे की कापूस आजच्या परिस्थितीमध्ये परवडत नाही। निश्चित खरं आहे, परंतु कापूस का परवडत नाही याचा जर आपण थोडासा जर अभ्यास केला तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की कापूस सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळवून देतो। परंतु आवाज का जातो याचा, परंतु जर आपण बघितलं तर शेतकरी वर्गाचं जो म्हणणं आहे की कापसामध्ये आपल्याला इतर पिकासारखे पैसे मिळत नाहीत, निश्चित आहे। परंतु ह्याच्या मागे जर बघितलं आपण तर हे जे पीक आहे या पिकाचे आपल्याला महाराष्ट्रामधलं जर क्षेत्र बघितलं आपण तर सर्वसाधारणतः 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्र या कापसाखाली आहे। आणि त्यातलं मॅक्झिमम जे क्षेत्र आहे हे विदर्भ आणि थोडासा जो मराठवाड्याचा अलीकडचा विदर्भाला अटॅच असलेला भाग आहे या भागामधलं येतं। आणि या दृष्टिकोनातून कापूस पीक हे जर बघितलं आपण तर बहुतांश शेतकऱ्याचं किंवा जिरायत आणि मध्यम जो शेतकरी आहे गरीब शेतकऱ्याचं पीक म्हणून एक त्याच्याकडे आज आपण पांढरं सोनं या नावाने सुद्धा त्याला ओळख देतो। मग यातलं जर बघितलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की कापूस पिकाचं जर आपण बघितलं तर आपल्याला जे आज आपण म्हणतो की उत्पादन येत नाही किंवा परवडत नाही, तर याची कारणं काय जर आपण शोधली किंवा कारणावर जर आपण थोडासा उहापोह केला तर आपल्या लक्षात येईल की एक पहिली गोष्ट म्हणजे अयोग्य वेळेवर पेरणी होती। का पेरणी होती अयोग्य वेळेवर, तर आपल्या महाराष्ट्रामधलं किंवा आपल्या विदर्भामधलं जर याचं कापसाचं जर क्षेत्र बघितलं तर बराचसा भाग हा जिरायती क्षेत्रावर येतो। आणि ज्या वेळेला जिरायती क्षेत्रावर म्हणल्यानंतर पेरणी ही पूर्णपणे आपण पावसावर अवलंबून राहतो। मग ज्या वेळेला पावसावर अवलंबून आहे म्हणल्यानंतर आपल्याजवळ 25 जूनला ज्या वेळेला पाऊस चालू होईल आणि त्याच्यानंतर आपली पेरणी ही सर्वसाधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होते। आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन घटण्यामध्ये तो एक महत्त्वाचा गोष्ट घडते। त्यानंतर आपण जातीचं जे सिलेक्शन आहे त्या जातीच्या सिलेक्शनकडे सुद्धा थोडंसं लक्ष जर शेतकऱ्यांनी जर दिलं किंवा त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की बरेचसे शेतकरी जातीच्या कॅरेक्टरचा न विचार करता शेजाऱ्यांनी कुठली आणली किंवा गावात कुणी त्याला कुठल्या मित्रांनी कुठली व्हरायटीचं उत्पादन जास्त आलंय हे सांगितलेलं असतं, मग त्यांनी म्हणायचं ह्या कंपनीची ही व्हरायटी खूप चांगली आहे म्हणून तो ती व्हरायटी लावतो आणि त्या ठिकाणी त्याचं फसण्याची किंवा त्याची शक्यता निर्माण होते। तर जी काय आपल्याला जातीची निवड करायची ही जातीची निवड ही आपण स्पेसिंग आपण ठेवलेल्या अंतरावर आणि आपण लावत असलेल्या दोन ओळीमधलं आणि 2 रोपामधलं अंतर जे आहे या अंतरानुसार आपल्याला व्हरायटीचं सिलेक्शन करताना ती आडवी वाढणारी किंवा इरेट व्हरायटी किंवा स्प्रेडिंग व्हरायटी म्हणतो आपण, जी उभट वाढते किंवा जिला फांद्या फुट्या जास्त आहे अशा व्हरायटीची जी निवड आहे ही आपण त्या कॅरेक्टर बघून निवडली पाहिजे। पण ते न निवडता आपण काय होतं आपल्याकडनं बऱ्याचशा वेळेला घाईगर्दीमध्ये की कुणीतरी एक आपल्याला नाव सांगितलेलं असताना आपण ती नेमकी व्हरायटी सिलेक्ट करतो। तिसरं जे महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे सिंचनाचा अभाव। जर आपण बघितलं तर आजही आपल्याकडच्या क्षेत्रामध्ये बरेच जवळजवळ 85% कापसाचं क्षेत्र हे जिरायत क्षेत्रामध्ये येतं। आणि त्यावर ठिबकमधलं जर बघितलं तर 5% सुद्धा अजून ठिबक खाली क्षेत्र आलेलं नाही आहे। आणि यामुळं आपल्याला सिंचनाचा अभावामुळे सुद्धा आपल्याला उत्पादन घटून येतं। मग चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे असंतुलित पोषण। मग हे असंतुलित पोषणमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये की खताची जी निवड होते ही रासायनिक खतावर येऊन ठेपते आणि रासायनिक खतावर आल्यानंतर मग आपण गावामध्ये कुठलं उपलब्ध झालेलं आहे किंवा जवळ कुठलं उपलब्ध आहे मग ठीक आहे चला आता कशाला ते पर्टिक्युलर खत आणण्यापेक्षा इथं गावात उपलब्ध आहे म्हणून आपण त्या खताचा वापर करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्पादन वाढीमध्ये तो एक आपला अडथळा निर्माण होतो।
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची आजही तशी उदासीनता दिसून येते. तर या उदासीनता म्हटल्यानंतर मी म्हणेल की पहिलं म्हणजे मानसिकता आपण आपली बदलली पाहिजे. जैन कंपनीचा मी एक ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम पाहतो. मी बऱ्याच वेळेला असे शेतकरी मेळावे घेतो, शेतकऱ्यांशी चर्चा करतो आम्ही. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना जर आपण म्हणलं की या शेतकऱ्यांनी 25 क्विंटल उत्पादन घेतलंय, यांनी 30 क्विंटल घेतलंय, यांनी 40 क्विंटल घेतलंय, शेतकरी काय म्हणतात? पहिला उत्तर काय असतं माहिती आहे? नाही साहेब, हे सगळं खोटं आहे, एवढं निघतच नाही. काय? हे सर्व खोटं आहे, एवढं उत्पन्न निघतच नाही. पण आपण कधी विचार केला का की आपण किती उत्पादन काढू शकतो? कापूस पिकाच्या बाबतीत सुद्धा मी म्हणतो आपण 48 क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन काढू शकतो. काढू शकत नाही असं नाहीये, फक्त त्या ठिकाणी आपल्याला आपली अगोदर मानसिकता बदलली पाहिजे. मी एक तुम्हाला ठोकताळा अगोदर सांगतो, म्हणजे थोडासा लक्षात येईल की कापूस खरंच आपण एवढं उत्पादन घेऊ शकतो किंवा नाही. सर्वसाधारण जर बघितलं अजून आपल्याकडं, तर सर्वसाधारणतः 5x1.5 वर जर आपण कापसाची लागवड जर केली तर सर्वसाधारणतः 5800 ते 5900 झाडं त्या ठिकाणी बसतात. एक थोड्या वेळासाठी आपण 6000 झाडं धरूया हिशोबासाठी. एका झाडाला जर शेतकऱ्यांनी थोडीशी मेहनत जरी घेतली, थोडीशी मेहनत, मी म्हणत नाही खूप मोठी मेहनत, थोडंसं त्याच्यामध्ये नियोजन केलं तर तो 100 बोंड एका झाडाला घेऊ शकतो. घेऊ शकतो का नाही शकत? 100 बोंड आरामात तो घेऊ शकतो. मग 6000 झाड आहेत, एका झाडाला 100 बोंड, आणि एका बोंडाचं वजन साधारणतः 4 ग्रॅम जरी धरलं तरी 6×4 = 24, म्हणजे आपल्याला सर्वसाधारणतः 24 क्विंटल उत्पादन त्या ठिकाणी आरामशीर मिळू शकते. पण आज जर आपली रेंज जर बघितली आपण, तर सर्वसाधारणतः बागायती शेतकऱ्याला जर बघितलं, हिशोब केला तर 10, 12, 15, 16 पर्यंत जातो. कोण ज्यांनी ठिबक केलेला आहे तो ठिबकवाला शेतकरी 18, 20, 22 पर्यंत जातो. आणि जे शेतकरी ठिबक विथ फर्टिगेशन करतात त्या शेतकऱ्यांनी 25-30च्या वर जायला काहीही अडचण नाहीये. मग हे जे 2-3 जे मुद्दे आहेत, ह्या मुद्द्यांमध्ये आपण नेमकं कुठं फसतो, हा जर आपण उलगडा केला आणि हे जर प्लॅनिंग केलं तर निश्चित मी तुम्हाला सांगतो की कापूस पीक सुद्धा म्हणजे पांढरं सोनं म्हणून जे म्हटलं जातं त्याप्रमाणे खरोखर ते शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारं एक पीक ठरू शकतं. आता उदाहरण घेऊया आपण, पहिल्याच मुद्द्यावर आपण थोडंसं चर्चा करूया की बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आपण म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याकडे थोडंफार काही कवयना पाण्याचा सोर्स असतो. पाण्याचा सोर्स असतो, त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर म्हणलं की आपण थोडीशी पूर्व हंगामी कापूस लागवड करावी, साहेब म्हणतो पाणीच नाहीये, मोटर 1 तास चाललेली आहे, अर्धा तास चालते, 1.5 तास चालते, 2 तास चालते, कोणाची मे महिन्यामध्ये 2 तासाच्या वर चालत नाही, निश्चित चालत नाही. मग 2 तासांनी पूर्व हंगामी म्हणजे पूर्व हंगामी जर त्यांनी कापूस लागवड करायची म्हटलं तर 1 तास जरी त्याची मोटर चालत असेल तर तो दंडाने सुद्धा पाणी नेऊ शकत नाही, दंड सुद्धा नुसता भिजवू शकत नाही. पण त्याच ठिकाणी जर थोडंसं आपण डोकं लावलं आणि त्या ठिकाणी आपण ठिबकचा वापर केला तर 1 तास जर तुमची 5 HP ची जर मोटर चालत असेल तर तुम्ही कमीत कमी 4 एकर क्षेत्र ठिबक खाली पूर्व हंगामी करू शकता. 3.5 ते 4 एकर. त्याचा बेसिक गणित सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्वसाधारणतः 5 HP ची मोटर तुमची 1 तास जर चालत असेल, 5 HP ची मोटर तुमची 1 तास जर चालत असेल तर साधारणतः 22,000 ते 24,000 लिटरचा आपल्याला डिस्चार्ज मिळतो. आत्ताच आपण बघायची घेतलेल्या स्पेसिंग प्रमाणे 5x1.5 वर जर आपण कापसाची लागवड केली, ठिबक टाकलं तर त्या ठिकाणी आपल्याला 6,000 झाडं बसतात. म्हणजे एका एकरामध्ये 6,000 झाडं बसतात. 4 एकरामध्ये आपले 24,000 झाडं बसतील. आणि प्रति झाड मे महिन्यामध्ये कापूस पिकाला 900 मिली ते 1 लिटर फक्त पाण्याची गरज आहे. म्हणजे 1 लिटर जर आपण हिशोब धरला तर 1 लिटर पाणी 24,000 झाडाला आपण देऊ शकतो. फक्त कधी आपल्याला त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला गेला पाहिजे. मग हा जो ठिबक संचाचा जो वापर आहे हा जर आपण त्या ठिकाणी केला तर निश्चित मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथं फक्त एक दाखवणार आहे, हँग झालंय. ठिबक सिंचनाने जर आपण हे केलं
या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त 1 लिटर पाणी म्हणजे झाडाच्या मुळाजवळ जर पाणी राहिलं आणि मुळाच्या सानिध्यामध्ये जर पाणी दिलं तर निश्चित मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपण 4 एकर पूर्व हंगामी कापसाची लागवड यशस्वीपणे त्या ठिकाणी आपण करू शकतो। दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे ठिबक सिंचनामुळं सुरुवातीपासून आपण जर त्याला ठिबक सिंचनावर जर केलं तर पिकाच्या आवश्यकतेनुसार हवामानाच्या कलानुसार पाण्याची गरज जी आहे पिकाची ती गरज आपण त्या ठिकाणी भागवू शकतो। हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक ठिबक सिंचनाचा फायदा आहे। म्हणूनच एक तुम्ही म्हणतो का आपण हवं तितकं हवं तेव्हा पाणी देण्याचं साधन म्हणजे ठिबक सिंचन। हवं तितकंच जर त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला आपलं रोप लहान आहे 15 दिवसाचं आहे त्यावेळेला त्या रोपाची आवश्यकता ही प्रति झाड दिवसाला साधारणतः 1 लिटर 1.5 लिटर 2 लिटर असेल तर त्या ठिकाणी जर आपण दंड पाण्याने जर पाणी दिलं आणि 4 म्हणजे दांड पाण्याने जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 दिवस वापसासुद्धा येत नाही आणि 3 ते 4 दिवस जर आपल्याला त्या ठिकाणी वापसा जर नाही येऊ शकला तर त्या ठिकाणी आपल्या कापसाची मुळं जी आहेत पांढरी मुळी जी म्हणतो आपण ही पांढरी मुळी स्टॉप झालेली असते आणि पांढरी मुळी स्टॉप झाल्यामुळं जे काही पाणी आणि खताचं शोषण करून त्यांनी पिकाला द्यायचं आहे ती क्रिया त्या ठिकाणी आपण थांबवतो। वाढवण्यासाठी आपण पाणी देतो परंतु आपल्या लक्षात येत नाही की त्या ठिकाणी ती क्रिया थांबली जाते। तर त्या अनुषंगाने जर बघितलं आपण हा चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात लक्षात येईल की आपण ज्या वेळेला दांड पाण्याने जर पाणी द्यायचं म्हटलं तर लक्षात येईल तुम्हाला की सुरुवातीला 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी वापसा कंडिशन येत नाही आणि वापसा कंडिशन नाही आली म्हणजे त्या ठिकाणी पांढरी मुळी काम करू शकत नाही। म्हणजे जर आपण एक सर्वसाधारणतः 9 दिवसाच्या अंतराची पाळी जर धरली तर पहिले 3 दिवस त्या ठिकाणी वापसा न आल्यामुळं पांढरी मुळी आपली स्टॉप आहे। मधल्या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाच्यामुळं पाणी बाष्पीभवन होऊन कमी झालं किंवा जे काही पाणी दिलेलं आहे ते पाणी खाली जमिनीमध्ये जिरून गेल्यानंतर त्या ठिकाणी वापसा कंडिशन तयार होते आणि मग या वापसा कंडिशनमध्ये आपलं 3 दिवस मूळ काम करतं। मग शेवटच्या 3 दिवसामध्ये परत परिस्थिती बदलते आणि त्यावेळेला पाणी आणखीन झिरपून गेलेलं असतं। त्यावेळेला नंतर बाष्पीभवनाने आणखी वरचं जे पाणी ते उडून गेलेलं असतं आणि त्यावेळेला मातीमध्ये किंवा कापसाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी नसतं आणि त्या ठिकाणी 100% नुसती हवाच राहते। मग नुसती हवा राहिल्यानंतर सुद्धा मुळी पांढरी मुळी काम करू शकत नाही कारण पांढरी मुळीला जे काही शोषण करायचं आहे ते पाण्यामधलं शोषण केलेलं जे खत असेल किंवा पाणी असेल हे दोन्ही पाण्यावरच ते घेऊन तुम्हाला पिकाला दिलं जाणार आहे आणि मग अशा स्टेजमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपलं काम थांबतं। मग सर्वसाधारण जर बघितलं आपण हे 9 दिवसाचा पिरियडचा एक आपण कॅल्क्युलेट म्हणजे थोड्याशा कॅल्क्युलेशन जर केलं तर आज आपण जे उत्पादन घेतो की ज्याला आपण दंडाने पाणी दिलं म्हणतो किंवा पाटाने पाणी दिलं म्हणतो त्या ठिकाणामध्ये 9 महिन्याचं जे पीक आहे त्या 9 महिन्याच्या पिकामध्ये आपण त्या पिकाकडनं फक्त 3 ते 4 महिनेच काम करून घेऊ शकतो। बरोबर ना? म्हणजे 4 महिने जर काम केलं असेल तर मग आपल्याला 12-15 क्विंटल येणार आहे। म्हणजे त्या कापूस पिकाची जी फुल इफिशियन्सी आहे ती फुल इफिशियन्सी आपण त्या ठिकाणी वापरू शकलेलो नाही आहे। मग ही फुल इफिशियन्सी जी आहे ही मात्र आपण ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपण ठिबक सिंचनाच्या मार्फत पूर्णपणे 9च्या 9 दिवसामध्ये जितकं पाणी इव्हॅपोरेट होऊन जाईल, जितकं पाणी जमिनीतून निचरा होऊन जाईल आणि जितकं पाणी पीक शोषून घेईल याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याचा पाण्याचं जर शेड्यूलिंग केलं, इरिगेशन शेड्यूल म्हणतो आपण त्याला, पाण्याचं शेड्यूलिंग केलं आणि त्या पाण्याच्या शेड्यूलिंगप्रमाणे जर आपण पाणी दिलं तर 9च्या 9 दिवस आपण त्या ठिकाणी वापसा कंडिशन मेंटेन करू शकू आणि जर वापसा कंडिशन जर मेंटेन केली तर निश्चित मी तुम्हाला सांगतो की जे आज तुम्हाला यील्ड येतं आहे त्या यील्डच्या कमीत कमी दुप्पट किंवा 2.5 पट यील्ड यायला काहीही हरकत नाही आहे। तर हा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा काही खूप शास्त्र वेगळं आहे किंवा ना आम्ही खूप पुस्तकातलं किंवा म्हणजे संशोधन केंद्रातलं किंवा विद्यापीठातलं नाही आहे। तर हे प्रॅक्टिकल जे शास्त्र आहे हे प्रॅक्टिकल शास्त्र जर शेतकऱ्यांनी जर अनुभवलं आणि याच्यावर जर मार्ग काढला तर निश्चित मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी आपल्याला हा ठिबक सिंचनाचं जर बघितलं तर ज्या वेळेला आपण ठिबक सिंचनामध्ये पूर्ण प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला समप्रमाणात पाणी देता येतं आणि समप्रमाणात प्रत्येक झाडाला पाणी मिळाल्यामुळं
आपली त्या पूर्ण क्षेत्रातली जी काही झाडं आहेत हे एक समान वाढलेली दिसतील तुम्हाला. आणि ज्यावेळेला आपण दान पाण्याने वगैरे देतो त्यावेळेला जिथं उतार आहे तिथं पाणी जास्त राहतं, जिथं चढ आहे तिथं पाणी कमी मिळतं. आणि मधला म्हणजे आपल्याला झाडांची जी काही ग्रोथ मिळते ती समसमान ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. हा एक सर्वसाधारणतः तुम्हाला आराखडा आहे की ठिबकचं जर आपण केलं तर ठिबकसाठी मग मला लॅटरल अंतरल्यानंतर त्याला फिल्टरची सुद्धा आवश्यकता असते. तर पाण्याचा स्रोत आणि याच्याप्रमाणे आपण फिल्टरचं सिलेक्शन केलं पाहिजे. जर सर्वसाधारणतः आपल्याकडं बोरचं पाणी असेल तर बोरच्या पाण्यासाठी सँड फिल्टर म्हणून जो असतो किंवा सँड सेपरेटर याचा आपण त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. त्यानंतर कॉमन म्हणून जो आहे की सर्वसाधारण जो आपण विहिरीचं किंवा नदीचं पाणी असेल की ज्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाशाची एंट्री मिळते त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये शेवाळ डेव्हलप होऊ शकतं. आणि जर शेवाळ डेव्हलप होत असेल तर त्या ठिकाणी आपण सँड फिल्टरचा वापर हा कंपल्सरी केला पाहिजे. तर हे जे 2-3 बारकावे त्याच्यातले आहेत हे जर आपण अभ्यासले तर हा ठिबक सिंचनाचा आराखडा शेतकरी योग्य पद्धतीने मांडू शकतो. ठिबक सिंचन म्हणजे काय, आता मी तुम्हाला याच्यातलं जर म्हणलं तर काही विशेष नाही आहे. ठिबक सिंचन हे फक्त कमी वेगानं आणि समसमान पाणी द्यायचं आहे. जास्त कालावधीपर्यंत आपण याला पाणी देऊ शकतो. पिकाची पाण्याची जी गरज आहे ही दिवसावर, दिवसाआड, 4 दिवसांनी किंवा आठवड्यांनी जशी आपल्याला शक्य असेल पण त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. पण सर्वसाधारण माझं एक असा मत आहे की बरेचसे शेतकरी दररोज संच कशाला चालू करायचा, 1 दिवसाआड देऊ, 2 दिवसाआड देऊ. साहेब मग दररोज 40 मिनटं चालवण्यापेक्षा मी 1 दिवसच 2 तास चालवतो आणि मग 2 दिवस द्यायचं नाही. पण तसं करू नये. कारण जितकं तुम्ही जास्त फ्रॅगमेंट करून द्याल, जितकं जास्त तुम्ही फ्रॅग्नन्सी म्हणजे त्याच्यामध्ये टप्पे पाडून द्याल त्या ठिकाणी तितकं तुम्हाला त्या पिकाला ते दिलेलं पाणी हे जास्त फायदेशीर होणार आहे किंवा त्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येणार आहे. कापूस लागवडीमध्ये ठिबक सिंचनामुळे आपण पाण्यामध्ये सर्वसाधारणतः 50 ते 60% बचत करू शकतो. मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्याकडे म्हणजे पाणी नाही आहे त्यावेळेला सुद्धा आपल्या जवळजवळ 1 तास जर मोटर चालत असेल तर आपण 3 ते 4 एकर त्या ठिकाणी आपण बागायती खाली कापूस आपण किंवा पूर्व हंगामी कापूस हा लावू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला आकार आणि वजन सारखं मिळतं. रासायनिक खताची मात्रा आपल्याला 30% कमी करता येते. या रासायनिक खताच्या बाबतीत एक मी थोडंसं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की बऱ्याचशा वेळेला आपण शेतकरी बंधू आपण रासायनिक खतावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो. उदाहरण घेऊया, मी तुम्हाला उदाहरणासह सांगतो की सर्वसाधारण आपण DAP सारखं पोतं किंवा 10-26-26 सारखं पोतं जर बघितलं तर शेतकरी तयार होतो 1200-1200 रुपयाचं आपण पोतं घेतो. परंतु ते 1000 रुपयाचं किंवा 1200 रुपयाचं जे DAPचं पोतं घेतलंय ते 1200 रुपयाचं पोतं घेतल्यानंतर टाकायला मात्र आपण त्याला 50 रुपये 100 रुपयाच्या वर खर्च होऊ नये ही एक आपली मानसिकता निर्माण झालेली आहे. मग त्यावेळेला काय करतो की 50 लवकरात लवकर मग कोणाला तरी सांगायचं खत टाकून ये रे कापसाला. मग त्याने काय करायचं, उचलायचं पोतं सायकलला किंवा मोटरसायकलला बांधला, शेतात गेला की गम्याल्यामध्ये घेतलं आणि प्रत्येक झाडाच्या बुडकाखाली सुरुवातीच्या स्टेजला बुडाजवळ खत टाकतात वरनं जर तुम्ही जमिनीवर जर खत टाकलेलं असेल आणि DAP सारखं जर खत असेल तर त्या खताची कार्यक्षमता आपल्याला 10 ते 15% वर मिळू शकत नाही. मग मला हिशोब करा आपण की ज्या वेळेला आपण 1200 रुपयाचं खत आणतो 15% कार्यक्षमता घेतो म्हणजे सर्वसाधारणतः 200 रुपयाचं खत फक्त पिकाला मिळणार आहे आणि 800 रुपयाचं किंवा 1000 रुपयाचं खत आपलं हे त्या ठिकाणी वाया जाणार आहे. मग त्यावेळेला जर माझं म्हणणं आहे की बाबा जेवढं आपण 1200 रुपयाचं खत आणलंय ठीक आहे, आज मजुरीचा खर्च वाढलेला आहे, पण एक 3 बाया किंवा 3 बाया जर लावल्या तर 1 एकरामध्ये बांगडी पद्धतीने व्यवस्थित खोदून त्याला खत टाकू शकतात. कापूस पिकाला सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही चिमूटभर खत टाकण्यापेक्षा किंवा मुठभर खत टाकण्यापेक्षा 10 ग्रॅम प्रति झाड टाका, 10 ग्रॅम 12 ग्रॅम खत टाका तुम्ही. पण ते खत जे टाकलेलं आहे 12 ग्रॅम त्या 12 ग्रॅमचं खताची इफिशियन्सी आपल्याला 60% 70% मिळाली पाहिजे. आणि ती जर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खुरपं किंवा विळा जो आहे त्या पद्धतीने सुरुवातीच्या स्टेजला मगाशी मी जे झाड दाखवलं झाड त्या स्टेजला जर असेल तर त्या ठिकाणी रोपापासून आपण मुळाचा कार्यक्षेत्र जेवढं वाढलेलं आहे त्या राऊंडमध्ये समजा एक उदाहरण घेऊ आपण की सर्वसाधारणतः झाड या लेवलचं वाढलेलं आहे तर त्याचं मुळाचं कार्यक्षेत्र कसं ओळखायचं तर दुपारी 12 वाजता ज्या वेळेला सूर्य मध्यानावर आहे
त्यावेळेला त्या झाडाची जेवढी सावली पडते त्या ठिकाणी त्या झाडाच्या मुळाचा शेवटचा पॉईंट आहे. मग जर त्या ठिकाणी जर शेवटचा पॉईंट असेल तर त्याच्या आणि झाडाच्या बरोबर मध्यभागी तुम्ही त्या ठिकाणी खत टाकलं गेलं पाहिजे. आणि हे खत टाकताना 4 बोटं किंवा 2 इंच त्या ठिकाणी तुम्ही खड्डा केल्यासारखं म्हणजे खुरप्याने वगैरे रेष मारून त्याच्यामध्ये खत टाका. आणि हे खत त्या ठिकाणी जर झाकून घेतलं तर ते खताची इफिशियन्सी ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये येते. तर तो जो फायदा आहे तो सुद्धा आपल्याला सुरुवातीला बेसिक झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिबकमधनं पुढचे जे काही खतं आहेत हे आपण त्या ठिकाणी आपण ठिबकमधनं देऊ शकतो. सर्वसाधारणतः मी तुम्हाला माहितीसाठी म्हणून हे काढलेलं आहे की आपण एक जनरल डे हे प्रत्येकाने म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यासाठी थोडंसं तुमच्या म्हणजे विदर्भामध्ये तापमान जास्त असल्यामुळे थोडंसं वाढेल हे प्रमाण. हे जळगावचा डाटा आहे. तर हे सर्वसाधारण जर बघितलं आपण तर 25 मेच्या आसपास जर आपण कापूस पिकाची जर लागवड करणार असाल तर प्रति झाड प्रति लिटर आपल्याला फक्त 1 लिटर पाणी लागतं. जून महिन्यामध्ये सर्वसाधारणतः 2 लिटर, जुलै महिन्यामध्ये 2.5 लिटर, ऑगस्ट महिन्यामध्ये 3.5, असं वाढत सप्टेंबरमध्ये नेमकं आपल्याला 5 लिटर आणि ऑक्टोबरमध्ये सगळ्यात हायेस्ट आपल्याला प्रति झाड 7.5 लिटर पाणी लागतं. आणि त्यानंतर नोव्हेंबरपासून पुढं कमी होतं. आता ह्याच्यामध्ये मगाशी एक उत्पादन कमी होण्याची जी कारणं येतं त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा कारण येतो की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नेमकं ज्यावेळेला आपल्याकडे जर बघितलं पावसाळ्यामधल्या सीझन संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये नेमकं पीक जे असतं आपलं कापूस पिकाचं हे 3 स्टेजमध्ये असतं. जे सुरुवातीला कापसाला बोंड आलेले आहेत ते बोंड फुटायच्या स्टेजला असतात. दुसरं नवीन फूल होऊन त्याचं बोंडामध्ये रूपांतर होत असतं. परत फुलं नवीन निघत असतात आणि पाते पण चालू असतात. अशा ह्या 4ही स्टेजमध्ये त्यावेळेला नेमकी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडनं खताचं आणि पाण्याचं जर त्याचं व्यवस्थित जर भूक भागली गेली नाही कारण त्यावेळेला त्याची खताची रिक्वायरमेंट ही सगळ्यात हायेस्ट असते. आणि त्या स्टेजला जर आपल्याकडनं रिक्वायरमेंट पूर्ण नाही झाली तर पानावर लालसारखे तुम्हाला टिपके येतात. आणि लाल आपण शेतकऱ्याच्या भाषेमध्ये त्याला लाल्या रोग आला म्हणतो. लाल्या हा रोग नाही. लाल्या ही नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता म्हणजे न्यूट्रियनची कमतरता, क्लायमेटमध्ये झालेल्या चेंज, हवामानामध्ये झालेला बदल या 2-3 गोष्टीमुळं त्या ठिकाणी आपल्याला लाल्या येतो. पण लाल्या जर समजा सुरुवातीला तुम्ही ठिबकवर वाढ असेल आणि झाड जर सशक्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी त्याची प्रतिकार करता येते. मग हे जे फर्टिगेशन सांगितलं मी की फर्टिगेशनमधनं आपण पिकाला कापूस पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर सुरुवातीचा जो बेसल डोस आहे हा बेसल डोस आपण जर दिला साधारणतः 70 ते 75 किलो म्हणजे प्रति झाड आपण जर 10 ग्रॅम जर धरलं बेसल डोसला तर 60 किलो आपल्याला खत लागेल. आणि या 60 किलो नंतर पुढचे जे काही खताचे जे मात्रे आहेत हे आपण सर्वसाधारणतः 8व्या दिवसापासून 110 दिवसापर्यंत ॲव्हरेजली 2 किलो याप्रमाणे जर खत दिलं तर सर्वसाधारणतः आपल्याला खत लागतं 200 किलो. आणि सुरुवातीला टाकलेलं बेसिक खत जे आहे आपण ते 75 किलो म्हणजे 250 किलो म्हणजे साधारणतः 5 पोते आपल्याला खत त्या ठिकाणी लागतं. पण सर्वसाधारण जर बघितलं आपण तर बागायत पिकामध्ये शेतकरी 6 ते 7 गोण्या सरासरी वापरतो. प्रत्येक वेळेला 2-2 गोण्या आणि 3 ते 4 वेळेला तो खताचे डोसेस देतो. परंतु तेवढं खत जे दिलेलं आहे त्याची इफिशियन्सी तेवढी पूर्ण न मिळाल्यामुळं ते आपल्याला उत्पादनामध्ये कन्वर्ट होत नाही. परंतु तेवढंच खत किंवा त्याच्यापेक्षा थोडं खत कमी वापरलं परंतु ते जर आपण डे वाईज फ्रॅगमेंट केलं किंवा जर एखाद्या शेतकऱ्याला दररोज शक्य नसेल तर एका दिवसाआड खत करावं, एका दिवसाआड शक्य नसेल तर 4 दिवसाला द्यावं किंवा 4 दिवसाला सुद्धा शक्य नसेल तर आठवड्यातनं एकदा तरी द्यावं. पण आठवड्याच्या वर लांबू नये. कारण जर आपल्याला शाश्वत शेतीकडे वळायचं असेल आणि हायेस्ट उत्पादन जर आपल्याला घेण्याचा आपण जर त्याचा इरादा ठेवलेला असेल तर त्या पद्धतीने आपल्याला त्या झाडाची सुद्धा वाढ करणं गरजेचं आहे. एक थोडक्यामध्ये याच्यात तुम्हाला एक थोडासा म्हणजे त्याचे डोसेस जर बघितले तर आपण सर्वसाधारणतः 5 दिवसापासून 30 दिवसापर्यंत की ज्याला आपण बाल्यावस्था किंवा त्याची वाढीची अवस्था असते या काळामध्ये हे हेक्टरचं प्रमाण आहे बरं. तर 1844 म्हणून जी ग्रेड आहे इफ्को कंपनीचं जे मिळतं खत ते सर्वसाधारणतः 3 किलो आणि 13,046 जर समजा 1.68 किलो एवढं त्याला जर 1 हेक्टरी जर आपण दिलं तर त्या ठिकाणी त्याची गरज भागू शकते. तर या पद्धतीने आहे. ह्याला जर कोणाला लागलं त्याचं शेड्यूल तर त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या आपण याच्यामध्ये सुद्धा आणखीन सुधारणा करू शकतो की युरिया नत्रासाठी जो युरिया आहे हा आपण 50 किलोच्या बॅगमधला जो मिळतो तो सुद्धा वापरू शकतो. आणि
की ज्याच्यासाठी आपण म्हणजे पोटॅश आपलं जे आहे हे पोटॅश आपण ठिबकमधनं वापरू शकतो. फक्त पोटॅशचं सिलेक्शन करताना ते 100% पांढरं पोटॅश पाहिजे. पोटॅश 2 प्रकारमध्ये येतं, एक पांढरं असतं आणि एक गुलाबी किंवा लाल कलरचं असतं. तर गुलाबी किंवा लाल कलरचं जे पोटॅश असतं, गुलाबी किंवा लाल कलरचं जे पोटॅश असतं हे सर्वसाधारणतः खाणीमधनं आलेलं असतं आणि पांढरं पोटॅश जे असतं ते पांढरं पोटॅश मृत समुद्रामधनं कलेक्ट केलेलं असतं. मग खाणीमधून जे पोटॅश आलेलं आहे त्यामध्ये त्या पोटॅश बरोबर इतर त्याचे काही म्हणजे फेरस, मॅग्नेशियम किंवा इतर घटकाचे कण येऊ शकतात आणि ते कण जर आलेले असेल आणि ते जर पोटॅश आपण वापरलं तर ते ड्रीप चोकअप करू शकतं. एवढाच एक त्याच्या मागचा धोका आहे. पण जर पांढरं पोटॅश जर वापरलं तर पांढऱ्या पोटॅशमध्ये पूर्णपणे ते मृत्यू समुद्रात त्याच्यामध्ये सॉलिड मटेरियल काही म्हणजे ड्रीपमध्ये अडकण्यासारखं काही राहत नाही आणि जर ते राहिलं नाही तर ते ठिकाणी आपल्याला पूर्ण होतं. आणि त्याच्याबरोबर स्फुरद आपल्याला मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही खतामधनं घेता येत नाही, जे बल्क खतं म्हणतो आपण. त्या बल्क खतामध्ये जर आपल्याला नत्र आणि पालाश हे याच्यामधून घेता येईल आणि जो राहिलेला घटक आहे स्फुरद, या स्फुरदासाठी आपल्याला 1261 किंवा मग 1844 या ग्रेडचा आपल्याला अवलंब हा करणं इष्ट ठरतं. मग जर आपण त्या ठिकाणी जर कोणाला जर याच्यापेक्षा कमीत कमी खर्चामधला डोस पाहिजे असेल तर त्यांनी मला फोन करावा. मी त्यांना युरिया 1261 आणि पांढरं पोटॅश याच्यामध्ये ड्रीपचा डोस बसवून दिला जाईल आणि त्याप्रमाणे जर त्यांनी डोसचा वापर केला तर निश्चित त्या पिकाची वाढ आणि त्याचा वापरलेल्या खताचा 100% आपल्याला कार्यक्षम वापर करण्यासाठी उपयोग येईल. हे पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपण पण ते बंदच आहे आता ना. पारंपरिक पद्धतीने जर बघितलं आपण तर सर्वसाधारणतः शेतकरी जर एखाद्या शेतकरी आता म्हणतो की बाबा माझ्याकडे ड्रीप वापरणं शक्य नाही आहे किंवा पैसे नाही आहेत, अशा वेळेला त्या शेतकऱ्यांसुद्धा म्हणजे आपण म्हणू शकत नाही की ड्रीप नाही म्हणून तू फर्टिगेशन बंद कर. तर त्या शेतकऱ्यांसाठी जर सर्वसाधारणतः पेरणी किंवा आपण ज्यावेळेला लागवड करतो त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसांनी ज्यावेळेला आपण कापूस बी लावल्यानंतर 4 दिवसांनी जर त्या ठिकाणी आपण 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 70 किलो पालाश हेक्टरी किंवा जर आपण एकरी जर बघितलं तर सर्वसाधारणतः आपल्याला 10-26-26 हे खत जर त्या ठिकाणी वापरलं तर ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे बसायला सुटेबल ठरू शकतं. आणि त्यावेळेला त्यांनी 10-26-26चा वापर करायचा आहे. त्यानंतर 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी एक 50-50 किलो युरियाचा वापर करायचा आहे आणि जेणेकरून आपल्याला त्या पिकाची नत्र, स्फुरद आणि पालाची गरज भागवता येईल. मग याच्याबरोबरच आपण बघितलं आता पाण्याच्या पद्धतीने त्या कापूस पिकाची कार्यक्षमता वाढवतोय. रासायनिक खताच्या वापराने आपण त्या कापूस पिकाची कार्यक्षमता वाढवणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की या दोन्ही बरोबरच फवारणी वाटं जी खतं आहेत या फवारणी वाटं खतामधनं सुद्धा आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे. आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तर कापूस पिकाच्या मध्ये आपण सर्वसाधारणतः 30 दिवसाचं ज्या वेळेला पीक असतं त्यावेळेला वाढीची अवस्था असते आणि या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण सर्वसाधारणतः 19-19-19 हे जे विद्राव्य खत मिळतं या खताच्या साधारणतः 7 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या जर घेतल्या तर अतिशय म्हणजे उपयुक्त ठरू शकतं. त्याच्यानंतर 60 दिवसाचे आसपास 7 दिवसाच्या अंतरानेच 0-52-34 वापरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 60 ते 75 दिवसाच्या कालावधीमध्ये 13-0-45 किंवा नुसतं 0-0-50 वापरलं किंवा 0-52-34 यासारख्या खताचा जर वापर केला तर त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि याचं प्रमाण किती आहे? खूप सोपं आहे. 19-19 30 दिवसांनी ज्यावेळेला आपण फवारतोय त्यावेळेला लिटरला 3 ते 4 ग्रॅम घ्यायचं आहे. 60 दिवसानंतर ज्यावेळेला आपण 0-52-34 फवारतोय किंवा 12-61 फवारतोय त्यावेळेला त्याचं प्रमाण 4 ते 5 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि 90 दिवसांनी ज्यावेळेला आपण 13-0-45 किंवा 0-0-50 यासारखा खताचा वापर करतोय त्यावेळेला त्याचं 5 ते 6 ग्रॅम घ्यायचं आहे. मग हे खताचं प्रमाण का वाढवलं आहे? सुरुवातीला 3 ते 4 ग्रॅम आहे, नंतर 4 ते 5 ग्रॅम आहे, नंतर 5 ते 6 ग्रॅम आहे. गरज जास्तपेक्षा त्या झाडाची तेवढी क्षमता निर्माण झालेली आहे. कारण ह्याचं जर प्रमाण जर सुरुवातीला नाजूक अवस्थेत असताना 30 दिवसाचं पीक असताना जर आपण 6 ग्रॅम खत वापरलं तर तेवढ्या पानामधनं तेवढं ॲब्सॉर्ब करण्याची त्या झाडामध्ये क्षमता अजून आलेली नाही आहे. तर हे झाडाच्या क्षमतेनुसार आपण त्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवत आहोत. मग हे कापूस पिकाच्यामधले जे सुधारित काही थोडेसे मुद्दे मला वाटतात ते मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला मांडतोय की योग्य मशागत करून जमीन भुसभुशीत पाहिजे. बरेचशा वेळेला आपण काय करतो एक काकरी पाळी आणि एक पाळी झाली की लगेच दोऱ्या वडा आणि हे करा, पण त्यापेक्षा रान भुसभुशीत करणं आणि त्या ठिकाणचे ढेकळं फोडणं
हे जास्त गरजेचं आहे, कारण ढेकळं जर फुटलेले असले आणि बारीक जर त्या ठिकाणी मातीची कणा झालेला असेल तर जे काही आपण पाणी देऊ ते पाणी आडवं पसरतं. लक्षात घ्या, पाणी पूर्णपणे चांगलं पसरतं, पण तेच जर त्या ठिकाणी ढेकळं जर जास्त असले तर पाण्याची गती ही खाली सरळ जास्त जाते आणि पाण्याची आपल्याला कार्यक्षमता कमी मिळू शकते. मग त्यानंतर कीड प्रतिबंधक बियाण्याची निवड करावी. ठीक आहे, आपल्याला आज बीटी कापूस असल्यामुळं बीटीमध्ये तर बोंडाळे आणि याला थोडासा चांगल्यापैकी प्रतिबंध झाला आहे, परंतु तो बंद झाल्यानंतर सकिंग पेस्टचा इफेक्ट जास्त वाढलेला आहे. तर सकिंग पेस्टमध्ये आपण त्या ठिकाणी मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांचा जर आपण बंदोबस्त केला तर निश्चित आपल्याला होऊ शकतं आहे. नंतर सर्वसाधारणतः ही पूर्व हंगामी जी लागवड आहे याच्यावर एक मी थोडासा भर देईल की पूर्व हंगामी लागवड आणि पुढची जून एंडची लागवड किंवा जुलै एंडची लागवड, या 3 लागवडमध्ये जर आपण जर जस्ट ट्रायल म्हणून जर टेस्ट केलं तर पूर्व हंगामी लागवडीच्या पेक्षा जून एंडची लागवड ही तुम्हाला एकरी 2.5 क्विंटलनी कमी उत्पादन देते. जून एंडपेक्षा जुलै एंडची जर बघितलं तर मेच्या तुलनेमध्ये जुलै एंडची जर केली तर एकरी 5 क्विंटल तुम्हाला तिथंच इफेक्ट होतो. हा इफेक्ट बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात कशामुळे होतो, शेवटी दिवस तर तेवढेच मिळाले, परंतु दिवस तेवढे न मिळतात त्याला जे क्लायमेट फेवरेबल आहे, तर ह्या कापूस पिकाला जे क्लायमेट फेवरेबल पाहिजे ते फेवरेबल क्लायमेटची मॅक्झिमम इफिशियन्सी आपल्याला जर घ्यायची असेल तर 25 मेच्या आसपास, म्हणजे ज्यावेळेला आपण वारं फिरलं म्हणतो किंवा मृग नक्षत्र निघालं, कारण 25 मेच्या अगोदर पण लागवड करू नका. कारण 25 मेच्या अगोदर जर समजा आपण लागवड करायचा प्रयत्न केला, पाणी जरी दिलं आणि जर एखाद्या दिवस आपल्याला त्या ठिकाणी उन्हाचा जर चरका बसला तर त्या ठिकाणी बरेचसं म्हणजे जे काय आपण रोपं लावलेले आहेत यातले 25% रोपं मरण्याची शक्यता असते. कारण जोपर्यंत वारं फिरत नाही तोपर्यंत कुठलंही पीक चांगलं रुजून जोमाने वाढू शकत नाही. आणि ही जी क्रिया आहे ही सर्वसाधारणतः 25 मेला आपण जे म्हणतो त्याला पूर्व मृगच्या अगोदरचं कुठलं रोहिण्या नक्षत्रामध्ये, रोहिणी हे नक्षत्र पेरणीसाठी काही जुने शेतकरी सांगतात रोहिण्यातली जर पेर असेल तर अतिशय उत्कृष्ट उत्पादन येतं, तर त्याला कारण तेच आहे. मग हे बरेचसे आता गोष्ट मी याच्यामध्ये कव्हर केलं. विद्राव्य खताचा वापर केलेलाच आहे. रोष आणि किडी संदर्भात आहे थोडं, नंतर तुम्हाला रामेकर साहेब थोडंसं त्याच्यावर कव्हरअप करतील. आणि एक जनरल जर बघितलं आपण तर सुरुवातीला कापसाच्या बाबतीमध्ये मी एक सांगेल की बरेचसे शेतकरी, हा एक थोडासा म्हणजे गैरसमज काढायचा आहे मला, की बरेचसे शेतकरी आपण ज्या वेळेला एखादा कीड झाल्यानंतर शेतकऱ्याची एक इमेज म्हणणं असतं किंवा मागणी असते की लगे उद्याची उद्या कीड बंद व्हावी किंवा उद्याची उद्या त्याच्यातनं मला त्या किडीपासून माझ्या पिकाला रिलीफ मिळावा, परंतु तसं घडत नाही. आणि ते घडण्यासाठी जर बघितलं आपण तर त्याच्यामधले कारणं जर बघितले तर सुरुवातीच्या स्टेजला जर शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित कीड ओळखली आणि त्या प्रमाणामध्ये साधं कीटकनाशकाचा जरी आपण वापर केला तरी ती कीड आपण कंट्रोल करू शकतो. परंतु ती कीड जर एकदा आल्यानंतर जर ती कीड बळावली आणि त्याच्यानंतर जर आपण त्याला कंट्रोल करायचं म्हटलं तर किती भारी औषध वापरलं तर आपला खर्च जास्त होईल, परंतु त्या मानानं आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळणार नाहीत. दुसरी एक गोष्ट की आज थोडंसं म्हणजे कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये वापरण्यामध्ये किंवा बुरशीनाशकाच्या वापरामध्ये मी एक म्हणजे आवर्जून सांगू इच्छितो की बरेचसे शेतकरी कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर हा आपण जर गावामध्ये किंवा गावाकडे जाताना रस्त्याने फिरताना जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये सुद्धा किंवा कापसामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दुपारी 12 वाजले तरी ड्रमचे स्प्रेचे आवाज येतात. परंतु जर आपल्याला इफेक्टिव्ह स्प्रे घ्यायचा असेल किंवा इफेक्टिव्ह चांगल्या पद्धतीने जर आपल्याला त्याची फवारणीचा रिझल्ट घ्यायचा असेल तर फवारणी ही जेवढी शक्य होईल तेवढी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा झाली पाहिजे. कारण किडींचा जो अटॅक करायचा जो मेन पिरियड असतो तो सकाळी अर्ली मॉर्निंग असतो किंवा लेट इव्हिनिंग असतो. 10 ते 4-5 वाजेपर्यंत ज्या वेळेला टेम्परेचर जास्त असतं अशा वेळेला ह्या किडी पानाच्या खाली किंवा आजूबाजूला जिथं त्याला सेफ जागा असेल त्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात. आणि मग आपण फक्त फवारा मारून येतो आणि म्हणतो कीटकनाशकाचा त्याचा काय तेवढा म्हणावा असा परिणाम झालेला नाही. परंतु त्यावेळेला कीटकच जर झोपलेला असेल तर त्याला झोपलेल्या कीटकाला मारून काय उपयोग नाही. तो ज्यावेळेला कार्यरत स्टेजमध्ये आहे ते अर्ली मॉर्निंगला किंवा लेट इव्हिनिंगला तर त्या स्टेजला जर त्याचा आपण वापर केला तर निश्चित हे करू शकतो. हेच काही तुम्हाला माहितीसाठी त्यातल्या किडी दाखवतोय.
कीड आणि रोगाचं माझे सहकारी रामेकर साहेब हे थोडक्यात तुम्हाला माहितीच. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण आता पाहू की कापसावर आता बऱ्याच प्रकारची जवळपास कीड येते. त्यामध्ये मावा, तुडतुळे, फुलकिळे, पांढरी माशी. जवळपास माव्याचा, तुडतुळ्याचा, फुलकिळ्याचा, पांढरी माशी आणि माइट्स याचा फार मोठ्या प्रमाणे कपाशीवर प्रादुर्भाव होतो. तर आता कसं आहे, मावा जास्त प्रमाणात जर असला तर त्याला कंट्रोल करायसाठी भरपूर काही मार्केटमध्ये औषधं आहेत. तुडतुळ्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये काही चांगल्या प्रकारचे औषधं आहेत. त्यानंतर फुलकिळ्यांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारची औषधे मार्केटमध्ये आहेत. त्यानंतर पांढरी माशी. आता इथून इकडे जवळपास जर विचार जर केला तर पांढऱ्या माशीचा अटॅक भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. पांढऱ्या माशीसाठी जर आपण फवारणी करत असलो तर सगळ्यात महत्त्वाचं एकच ठेवायचं की काय करायचं की पांढरी माशी 3 मीटर इतकी तिथं जवळपास उडते. बरोबर आहे. मावा, तुडतुळे, फुलकिळे तुमचे पानावरच राहतात. पण पांढरी माशी जर म्हटलं तर ही जवळपास 3 मीटर इतकी तिथं उडते. आपण काय करतो स्प्रे करत असताना की आपल्या 15 लिटर पंपात औषध भरलं की आपला जो माणूस आहे हा सरळ 2-2 ज्या लाईन आहेत आपल्या त्या लाईनमध्ये आपल्या ज्या फटीमध्ये आहे तो तिथं स्प्रे करतो. पहिले तसं न करता समजा जर 5 एक करता समजा आपला जो एक तुकडा आहे त्या तुकड्यामध्ये काय करायचं, चौभोवताल पहिले पूर्णच्या पूर्ण आपलं चारी ज्या साईड आहेत ह्या पहिले मारून घ्यायच्या. बरोबर आहे. नंतर तुम्ही जशी फवारणी करता पांढऱ्या माशीसाठी म्हणजे जो आपण जी फवारणी करतो आपण तशीच फवारणी नंतर करायची. यामध्ये काय होते की आपण ज्यावेळेस स्प्रे करत असताना ज्यावेळेस आपण समोर चालतो फवारणी करत असताना की जी पांढरी माशी आहे किंवा जे काही जे असतील समजा किडी तर ह्या समोर जातात सरळ. आपण जर समजा जर चौकोन पूर्णच्या पूर्ण समजा बांधला पूर्णच्या पूर्ण जर पहिले जर स्प्रे जर केला तर काय होईल, पूर्णच्या पूर्ण किडी त्यामध्ये बंद होईल. किंवा समोर जे एखादं शेत जर असलं तिकडली समजा जर जो काही अटॅक असला तोही समजा तिथंच थांबल्या जाईल. तर अशामुळे काय होईल की जवळपास आपल्याला 3 ते 4 दिवसाचा समजा जिथं 5-6 दिवसाचा जो इफेक्ट आहे तर 4-5 दिवस आपल्याला तिथं जास्त प्रमाणात मिळेल. आणि काही जे समजा आता चिकट सापळे वगैरे ते मिळतात ते सुद्धा आपण लावले पाहिजे जेणेकरून आपल्याला किडीला कंट्रोल करता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे डिसीज. कारण आता जर कॉटनचा विचार जर केला जसं आता कपाशीचं वय वाढत जाईल, जसं आता जवळपास कपाशीचं वय वाढत जाईल जवळपास तर तसं काय होते का आता रोगाचं आक्रमण तुम्हाला मोठ्या प्रमाणात तिथं दिसायला लागते. सांगत नाही डिसीजच्याबद्दल सांगतो. तर जवळपास काय होते माहिती का या महिन्यामध्ये समोर आता सर्कोस्पोरा, अल्टरनेरिया, अँथ्राकनोज किंवा मायरथिम स्पॉट, टार्गेट स्पॉट हे तुम्हाला असे डिसीज दिसायला लागतात. बरोबर आहे. तर हे ओळखायचे कसे की पानावर जर तुम्हाला जर समजा जर असे ब्राऊन कलरचे समजा जर तुम्हाला तपकिरी असे डाग वगैरे दिसतात जवळपास ब्लाईट वगैरेचे तर त्यासाठी चांगली फवारणी करणं गरजेची सुद्धा आहे. कारण काय होते जर समजा जर आपण जर त्या डिसीजला समजा आता जर आपण जर कंट्रोल केलं तर कॉटनचं पीक आपलं जवळपास चांगलं राहील आणि उत्पन्न आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात घेता येईल. तर आणि अजून बॅक्टेरियल ब्लाईटसुद्धा मोठ्या प्रमाणे बळकावतो. आपण बाकी डिसीजसाठी सुद्धा फवारणीसुद्धा करतो मार्केटमधल्या औषधांची. पण बॅक्टेरियल ब्लाईट जो असतो म्हणजे पानावर तुम्हाला असे बिलकुल असे ठिपके दिसतात एकसारखे तर त्यासाठी अँटीबायोटिक्स म्हणून जे येतात व्हेलडामायसिन आहे, स्टेप्टोसायक्लिन आहे, प्लॅन्टोमायसिन आहे याचासुद्धा आपण तिथं वापर केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण त्या डिसीजला पूर्ण आटोक्यात आणू शकतो. साहेब आपला वेळेचं बंधन प्लीज. ठीक आहे. थँक्यू.